काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील नगरसेवक अपहरण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वस्तुस्थिती समजल्याशिवाय आरोप करणार नसल्याचं स्पष्ट केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका मांडत युवा पिढीने जबाबदारी घ्यावी असं मत व्यक्त केलं। लाडकी बहीण योजनेवर त्यांनी सरकारवर आर्थिक दिवाळखोरीकडे नेल्याचा आरोप केला। विमान अपघात प्रकरणी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे। मला माहित नाही, मी माहिती घेतोय आणि वस्तुस्थिती काय आहे तर, कारण मी काल बारामतीला होतो, मी रात्री उशिरा आलो बारामतीवरून। अजित दादा गेल्यामुळे त्यांच्या फंडला उपस्थित होतो आणि मला थोडी माहिती मिळाली आहे। आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही। पण झालेली घटना, चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून न्यायचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। त्याच्यामध्ये कोण आहे काय आहे हे सगळी चौकशी पोलीस करतील। नाही, असं आहे की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं। पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मंत्र जुळावीत। आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं। आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील। हा कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली, भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलंय। खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल। आता ही जबाबदारी अर्थात पवार साहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची दुभरा एकत्रितरित्या सांभाळली पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिक। आर्थिक संरक्षण अहवालामध्ये तर पूर्ण राज्याचं वाटोळच केलं आहे, दिवाळखोरीच निघाली आहे। निवडणुका जिंकण्यासाठी हे जे काही पंतप्रधान मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर रेवडी, आता रेवडी म्हणाले ते रेवडी वाटून म्हणतायत, तर स्वतःच रेवडी वाटत आहेत, रेवडी वाटूनच या निवडणुका फिरवल्या जात आहेत। आणि त्यामुळे राज्याची एकूण आर्थिक स्थिती न बघता निवडणूक जिंकून सत्ता संपादनासाठी, सत्ता मिळवण्यासाठी राज्याचा वाटोळा करायचा अधिकार यांना दिला कोणी? आणि निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे निर्णय होतात आणि निवडणुका जिंकल्या जातात। खरं तर निवडणूक आयोग काय करतं, आचारसंहितेच्या अगोदर अशा प्रकारच्या ज्या घोषणा होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका ही कठोर असली पाहिजे। पण ते निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही किंवा निवडणूक आयोग आता हे सरकारचं बाऊल झालेलं आहे, त्यांच्या हाताचं खेळणं झालेलं आहे सत्ताधाऱ्यांच्या। त्यामुळे आज राज्य दिवाळखोरीकडे निघालं काय, वाट लागली काय? यांना खुर्ची महत्वाची आहे। महाराष्ट्रातील जनतेची मतं मिळवण्यासाठी त्यांना माहीत आहे की शॉर्ट मेमोरीवाले लोक आहेत, आपण 10,000 देऊ, 5,000 देऊ, बिहारमध्ये 15,000 दिलेत, मतं घेतलीत आणि सत्तेवर बसलेत। इथे सुद्धा लाडकी बहीण आणत असताना त्याचा विचार लाडकी बहिणीचा करत असताना राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आवश्यकता होती, रिसोर्सेस वाढवण्याची आवश्यकता होती, पण ते काही केलं नाही, त्यामुळे राज्याची वाट लागली। अनेक अशा योजना आहेत, पुन्हा पुन्हा कर्ज काढलं जात आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने, म्हणजे समृद्धीचा विस्तार होतोय, शक्तीपीठ होते आहे, याला कर्ज काढले जात आहेत। MMRDAच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेत, MSRDCचे अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत, त्यामध्ये करोडो रुपयांचा निधी आहे आणि हा निधी येण्यासाठी कर्ज काढावं लागतंय। कर्जाची उद्या आर्थिक मागच्याच बजेटमध्ये साधारणतः डिफिसिट बजेट हा 60,000 कोटीच्या आसपास होता, आता तर पुन्हा वाढत गेलेला आहे। अनेक योजना सरकारला राबवत असताना आता बंदच कराव्या लागतील आणि डेव्हलपमेंटच्या कामालाही कात्री लावावी लागेल।
रस्त्यात पडून लोकांचे जीव गेले तरी चालतील, खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती राज्याची होणार आहे. नाही, मला तरी वाटत नाही. काल मी सकाळी 8:15 मी बारामतीमध्ये काल होतो. पूर्ण जे विजिबिलिटी होती, ज्याला दृश्यमान्यता म्हणतात, ते संपूर्ण स्पष्ट होतं. त्यामुळे तिथून काही आणि तिथल्या दिलेल्या माहितीनुसार 3000 मीटरपर्यंत विजिबिलिटी क्लिअर होती, दृश्यमान्यता क्लिअर होती. 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर होते. 3 किलोमीटरपर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी क्लिअर होती तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे. या संदर्भात नक्कीच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हे विमान अपघात आहे, घातपात आहे, या संदर्भात मध्ये तुम्ही जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर 80-90% लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही. त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. सीबीआय असू देत किंवा कुठल्याही प्रकारची जी सर्वोच्च चौकशी करता येईल ती चौकशी सरकारने करावी. आणि यामधली लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहे लोकांची आणि लोकांच्या मनामध्ये जो काही कलह आहे तो दूर करावा. नाही, सीआयडीच्या कडे फार सीआयडी चौकशी म्हणजे सीआयडीकडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात. त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. सीआयडीपेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी, जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं.